नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक महिला असते जिचं वय साधारण 60 वर्षांच्या आसपास असते। तिच्या शेजारीच एक मुलगा राहत असतो ज्याचं वय साधारण 22 वर्षांच्या आसपास असतं। हे दोघेही जण एका विटांच्या भट्टीवर कामाला जात असत। दोघे नेहमी सोबतच कामावर जायचे आणि संध्याकाळी सुट्टी झाल्यावर सोबतच घरी परत यायचे। त्या महिलेचे या जगात कोणीच नव्हतं। ती विधवा होती आणि तिला स्वतःचं मूलबाळ देखील नव्हतं। त्यामुळे ती त्या मुलालाच आपलं सर्वस्व मानत होती आणि त्याच्यावर खूप दया करायची। पण मित्रांनो, एका दिवशी जेव्हा ती संध्याकाळच्या वेळी काम संपवून त्या मुलासोबत घरी परत येत होती, तेव्हा तो मुलगा संधी साधून तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडीमध्ये घेऊन जातो आणि तिच्याशी गैरवर्तन करू लागतो। ती महिला त्याला समजावते आणि म्हणते, तू माझ्यासोबत असे कृत्य करू नकोस, पण तो तिचे काहीच ऐकत नाही। तरीही ती महिला त्याला आपली परिस्थिती सांगते की हे बघ, माझे वय झाले आहे, त्यामुळे माझे शरीरही खूप थकले आहे। पण तो मुलगा तिचे काहीच ऐकत नाही आणि तिच्यासोबत असे काही करतो ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल। तर मित्रांनो, आजची ही कथा खूप रंजक आणि विचार करायला लावणारी आहे। जर तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की बनून राहा। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कथा आवडली तर लाईक करा आणि तुम्ही या व्हिडिओला कोणत्या शहरातून पाहत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला उशीर न करता कथेला सुरुवात करूया। आजच्या या घटनेची सुरुवात उत्तर प्रदेशातील बरेली शहरातून होते, जिथे करेली नावाचे एक छोटेसे गाव असते। त्याच गावात मधू नावाची एक महिला राहत होती, जी विधवा होती। तिचे लग्न वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी झाले होते आणि लग्नानंतर अवघ्या 3 वर्षातच तिच्या पतीचे निधन झाले होते। आता तिचे वय साधारण 60 वर्षाच्या आसपास होते। ती आपले आयुष्य अत्यंत एकाकीपणे जगत होती। तिच्या कुटुंबात कोणीच नव्हतं। आपले पोट भरण्यासाठी तिला शेतात काम करावं लागायचं आणि मजुरी करावी लागायची। तिच्याच शेजारी दीपू नावाचा एक मुलगा राहत होता, जो पूर्णपणे अनाथ होता। त्याचे आई वडील नव्हते आणि तोही घरात एकटाच असायचा। त्याचे वय साधारण 22 वर्षे होते। आता मधू आणि दीपू दोघेही सोबत शेतात किंवा जमीनदाराच्या घरी मजुरी करायला जायचे। कामावर जाताना येताना त्यांच्यात गप्पा गोष्टी व्हायच्या। मधूच्या या जगात कोणी नसल्यामुळे तो दीपूला आपल्या मुलासारखे मानायची आणि त्याच्यावर खूप प्रेम करायचे। ती घरात जेव्हा कधी काही चांगलं जेवण बनवायची तेव्हा दीपूला दिल्याशिवाय स्वतः जेवत नव्हते। दीपूलाही ती खूप आवडायची। दीपू जेव्हा कधी तिच्या घरी जायचा तेव्हा तो तिच्याकडे निरखून बघायचा। मधूचे वय झाले असले तरी ती दिसायला खूप सुंदर आणि तरुण वाटायची। तिचा गोरा रंग आणि तिचे रूप पाहून कोणीही तिच्याकडे पाहतच राहायचे। दीपूच्या बाबतीतही तसेच झाले होते। ज्या दिवशी मधू कामावर जात नसे त्या दिवशी दीपू सुद्धा काहीतरी बहाणा करून सुट्टी घ्यायचा। संध्याकाळी दोघे सोबत जेवण बनवायचे, एकत्र जेवायचे आणि आपापल्या घरात झोपायला जायचे। रात्रीच्या वेळी दीपूला आपल्या खोलीत एकटे झोपायला खूप भीती वाटायची। त्याला विचित्र स्वप्ने पडायची। तो बऱ्याचदा मधूला सांगायचा की मला रात्री खूप भीती वाटते, त्यामुळे मी तुझ्याच घरी झोपत जाऊ का? पण मधू त्याला नेहमी नकार द्यायची। ती म्हणायची, तू माझ्या घरी झोपू नकोस, कारण गावकरी आपल्याबद्दल काय विचार करतील, उगाच गावभर बदनामी होईल आणि लोक उलट सुलट बोलू लागतील। या भीतीपोटी मधू त्याला घरात झोपू देत नव्हती, पण दीपू मात्र कशी तरी संधी शोधतच होता। अशातच एक दिवस मधू आणि दीपू सकाळी मजुरीसाठी शेतात जातात, पण त्यांना तिथे काम मिळत नाही। त्यामुळे मधू खूप उदास होते। तेव्हा दीपू म्हणतो, मधू आता दुसरा पर्याय नाही, असे चालत राहिले तर आपल्याला उपाशी झोपावे लागेल। म्हणूनच मी उद्यापासून शेजारच्या गावातील विटांच्या भट्टीवर काम करायला जाणार आहे। त्यावर मधू म्हणते, काही हरकत नाही दीपू, हे तर खूप चांगलं आहे। तिथे रोज काम मिळेल आणि मजुरीही चांगली मिळेल, ज्यामुळे आपला उदरनिर्वाह नीट होईल। त्यानंतर दोघांनी शेतातील काम बंद केले आणि वीटभट्टीवर काम करू लागले। पण त्या वीटभट्टीचा जो मॅनेजर होता तो अत्यंत रंगबिरंगी मिजाजाचा होता आणि वासनांद होता। जेव्हा मधू पहिल्यांदा तिथे कामावर गेले तेव्हा त्या मुंशीची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला। त्यानंतर तो तिच्या मागे लागला। मधू अत्यंत साधीभोळी महिला होती। तिला लोकांच्या बोलण्याचा काही पर्वा नव्हती, त्यामुळे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करायची।
पण दीपूने त्या मॅनेजरचे वाईट इरादे ओळखले होते. जेव्हा कधी मधू विटा उचलण्यासाठी खाली वाकायची तेव्हा त्या मॅनेजरची नजर फक्त तिच्यावरच असायची. दीपू हे सर्व लांबून पाहत होता. संध्याकाळी जेव्हा काम संपून मधू आपली मजुरी घेण्यासाठी त्या मॅनेजरकडे जायची तेव्हा मॅनेजर तिला म्हणायचा, तुला किती पैसे हवेत सांग, मी देईन. पण मधू सांगायची, माझी जेवढी मजुरी होईल तेवढेच पैसे मला द्या, मला कोणाकडूनही जास्त पैसे नकोत. मॅनेजर तिला तिचे पैसे द्यायचा, पण सोबतच म्हणायचा, स्वतःला कधीही एकटं समजू नकोस, कधीही कोणत्या गोष्टीची गरज लागली तर माझ्याकडून मागून घेत जा. दीपू सुद्धा आपला पैसे घ्यायचा आणि दोघेही घरी परतताना वाटेत रेशन पाणी घेऊन घरी यायचे. आता हा त्यांचा रोजचा नियम झाला होता. मुंशी मात्र मधूला कोणत्याही परिस्थितीत मिळवू इच्छित होता, पण मधू त्याला कधीच अशी संधी देत नव्हती. कारण जेव्हा कधी मॅनेजर तिच्याशी एकांतात बोलण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तिथे दीपू हजर व्हायचा. त्यामुळे मॅनेजर तिथून निघून जायचा. दीपूने अनेकदा मधूला सावध केले होते की तो मॅनेजर चांगला माणूस नाही, त्याच्यापासून लांब राहा. एक दिवस संध्याकाळी वीटभट्टीवरून परत येताना त्यांना खूप रात्र होते. दीपू मधूला म्हणतो, आज खूप रात्र झाली आहे, आपण दोघांचे जेवण एकत्रच बनवूया. मधूलाही आनंद होतो. ती म्हणते, हो, हे खूप छान होईल. दोघांनी रात्रीचे जेवण सोबत बनवले आणि एकाच ताटात एकत्र जेवले. जेवण झाल्यानंतर दीपू पुन्हा हट्ट करू लागला की आज मला तुझ्याच घरी तुझ्यासोबत झोपायचं आहे. मधूने सुरुवातीला नकार दिला, पण दीपूच्या वारंवार करणाऱ्या हट्टामुळे ती त्याला नकार देऊ शकली नाही. त्या रात्री दीपू मधूच्या घरात झोपला. पण मध्यरात्री जेव्हा मधू गाढ झोपेत होती तेव्हा दीपू तिच्या अगदी जवळ गेला आणि तिच्याशी जबरदस्ती करू लागला. अचानक मधूची झोप उघडली आणि समोर दीपूला अशा अवस्थेत पाहून ती हादरून गेली. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, दीपू, अजून तू त्या लायकीचा नाहीस की माझ्यासोबत तुझ्या इच्छा पूर्ण करू शकशील. त्यावर दीपू म्हणाला, मला एक संधी दे. पण मधूने त्याला जोरात रागवले आणि नकार दिला. त्यानंतर दीपू गप्प बसला आणि शांतपणे झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे नेहमीप्रमाणे वीटभट्टीवर कामावर गेले. तिथे मॅनेजर उभा होता. त्याने मधूला बोलावले आणि म्हणाला, मला तुझ्याशी काही काम आहे, माझ्या खोलीत ये. मधू तिथे जाऊ लागली तेव्हा दीपूने तिला अडवले, तू तिथे जाऊ नकोस. पण मधू म्हणाली, बघू तर खरे तो काय म्हणतोय. आणि ती मॅनेजरच्या खोलीत गेली. खोलीत गेल्यावर मॅनेजरने मधूला पैशाचे आमिष दाखवू लागला. तो म्हणाला, तुझे वय आता होत आले आहे, तू अजून किती दिवस हे कष्टाचे काम करणार आहेस. कधीतरी तुझे हातपाय चालणे बंद होईल. मग अशा वेळी तुझ्याकडे पैसा नकोत का, ज्याच्या जोरावर तू आरामात बसून खाऊ शकशील. तू फक्त एकदा माझ्यासोबत वेळ घालव. तू जितके महिनाभरात कमवते त्याच्यात दुप्पट पैसे मी तुला एकाच वेळी देईल. मॅनेजरचे हे बोलणे ऐकून मधूच्या मनात थोडा लोभ निर्माण झाला. तिने विचार केला की मॅनेजर जे म्हणतोय ते कदाचित बरोबर आहे. ती कधीपर्यंत वीटभट्टीवर कष्ट करत राहणार, कधीतरी तिचे शरीर हात सोडणारच होते. या विचाराने मधू मॅनेजरच्या अटीला तयार झाली. मॅनेजर खूप खुश झाला आणि म्हणाला, संध्याकाळी काम संपायच्या 1 तास आधी माझ्या खोलीत ये. काम संपत आले असताना साधारण संध्याकाळी 6 वाजता मधू मॅनेजरच्या खोलीत गेली. मॅनेजर खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि मधूने तिच्या संमतीने मॅनेजरसोबत चुकीचे संबंध प्रस्थापित केले. पण दीपूला आधीच संशय आला असल्यामुळे तो खोलीच्या खिडकीच्या एका छोट्या छिद्रातून हे सर्व पाहत होता. मधू पैशासाठी विकली गेली आहे हे पाहून त्याचा देवाचा आणि वधूवरील संपूर्ण विश्वास उडाला. काम संपून मॅनेजरने मधूला खूप सारे पैसे दिले. काही वेळाने मधू खोली बाहेर आली. दीपू भट्टीवर असं काम करत होता जणू त्याने काही पाहिलंच नाही. मधू दीपूला म्हणाली, माझी तब्येत ठीक वाटत नाहीये, आज आपण लवकर घरी जाऊया. दीपूने होकार दिला आणि दोघे घरी आले. वयाच्या या टप्प्यावर अनेक वर्षानंतर असे संबंध ठेवल्यामुळे मधूला खूप अशक्तपणा आणि त्रास जाणवत होता. ती घरात येऊन थेट झोपले. तिने जेवणही बनवले नाही. रात्री 8च्या सुमारास दीपू तिच्या घरी आला आणि म्हणाला, आज तू जेवण बनवले नाहीस म्हणून मी माझ्या घरातून जेवण घेऊन आलो आहे. हे खाऊन घे, नाहीतर तब्येत जास्तच बिघडेल. मधूने ते जेवण खाल्ले, पण दीपूने त्या जेवणामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. मॅनेजरसोबत मधूला पाहिल्यापासून दीपूच्या डोक्यात एक सुडाची भावना आणि वासना निर्माण झाली होती. औषधामुळे मधू खुर्चीवर बेशुद्ध पडली. त्यानंतर दीपूने रात्रीच्या अंधारात तिच्या बेशुद्धीचा फायदा घेतला आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
मधूचे वय जास्त होते आणि शरीर थकले होते, पण दीपूने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. सकाळी जेव्हा मधूला जाग आली तेव्हा तिला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. तिला उठायलाही जमत नव्हते. रात्री तिच्यासोबत काहीतरी अत्यंत चुकीचं घडलं आहे याचा अंदाज तिला आला. तिच्या अंगावर रक्ताचे डागही होते. ती समजून चुकली होती की हे कृत्य दीपूनेच केले आहे. तिची खालावत चाललेली प्रकृती पाहून दीपू खूप घाबरला. त्याने तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर दीपू वीटभट्टीच्या मालकाकडे आणि त्या मॅनेजरकडे गेला. त्या मॅनेजरला म्हणाला, तू काल मधूसोबत जे काही केलंस त्यामुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे. जर तू तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीस तर मी हे सर्व गावाला आणि पोलिसांना सांगेल. मॅनेजर घाबरला आणि त्याने दीपूला खूप सारे पैसे दिले. दीपूने ते पैसे रुग्णालयात भरले आणि मधूची खूप काळजी घेतली. उपचारानंतर तो तिला घरी घेऊन आला आणि महिनाभर तिची मनापासून सेवा केली. या काळात मधू कोणत्याही कामावर गेली नाही. दीपू स्वतः बाहेर काम करायचा आणि घराचा खर्च चालवायचा आणि मधूला सांभाळायचा. जेव्हा मधूने दीपूचे हे बदललेले रूप, तिचे प्रेम आणि काळजी पाहिली तेव्हा ती तिच्यासोबत घडलेला तो काळ प्रसंग विसरून गेली. तिने त्याला कोणताही प्रश्न विचारला नाही आणि त्याचा आदर करू लागली. एक दिवस मधू दीपूला म्हणाली, मी तुझ्या वयाची नाहीये की मी तुला संसाराचे सर्व सुख देऊ शकेन, पण तू माझ्यासोबत जे केलंस त्यासाठी मी तुला माफ करते. त्यावर दीपू म्हणाला, या जगात माझे तुझ्याशिवाय कोणीच नाही. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. आपण दोघे एकमेकांचा सहारा बनू. त्यानंतर मधूनेही संमती दिली. आता दीपू आणि मधू दोघेही एकत्र राहू लागले. मधूची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यावर ती दीपूच्या सोबत कामावर जाऊ लागली. दोघे हे कष्ट करून चांगले पैसे कमावू लागले आणि आनंदाने संसार करू लागले. मधूला म्हातारपणात एक आधार मिळाला आणि दीपूलाही आता अनाथ असल्याची उणीव भासत नव्हती. मित्रांनो, ही कथा सांगण्याचा उद्देश कोणत्याही चुकीच्या कृत्याचे समर्थन करणे नसून समाजातील परिस्थिती आणि एकाकीपणाचा गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो याबद्दल सतर्क करणे हा आहे. तुम्हाला दीपू आणि मधूने घेतलेला निर्णय योग्य वाटला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.